प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर भाकरीस याजो खाईल ना त्या कधी भूक लागेल भाकरीस याजो खाईल ना त्या कधी भूक लागेल श्रद्धा जो मज घरी ठेवील ना त्या कधी तान लागेल आजच्या मंडनासाठी निवडलेला शास्त्रभाग निर्गम याचा 12वा अध्याय 11 ते 13 ही वचने. निर्गम याचा 12वा अध्याय 11 ते 13 ही वचने. ते तुम्ही ह्या रीतीने खावे, तुमच्या कमरा कसून पायात जोडे घालून आणि हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे. हा परमेश्वराचा वल्हांडण सण होय. कारण ह्या रात्री मिस्र देशात फिरून त्यातील मनुष्य व पशु या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकील आणि मिस्र देशातील सर्व देवांचे शासन करील. मी परमेश्वर आहे. आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त तुमच्याकरिता खून असे होईल. रक्त पाहिल तेव्हा मी तुम्हाला ओलांडून जाईल. मिस्र देशाच्या लोकांना मी मारीन तेव्हा तुमच्यावर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश व्हावयाचा नाही. हा दिवस तुम्हाला स्मारका दाखल होईल. या दिवशी तुम्ही परमेश्वरासाठी मेळा भरवून सण पाळावा. पिढ्यानपिढ्या अगदी कायमचा विधी समजून हा सण तुम्ही पाळावा. प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रिय परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आजची सुंदर वेळ देवबापाने आपणा सर्वांच्या आयुष्याला जोडले. आजचे वाचलेले शास्त्रभाग निर्गम अध्याय 12 वचन 11 ते 13. या वचनामध्ये आपण पाहतो मिस्री यांवर पाठवलेल्या 10 पिढा पैकी आखरी पिढा म्हणजेच 10वी पिढा याविषयी आपण वाचलेल्या भागामध्ये पाहतो आहोत. देव इस्रायली लोकांना परमेश्वराने सांगितलं की तुम्ही वलांडणाचा सण माना. एक मेमना, निर्दोष असा मेमना घ्या व त्याला बली करून त्याचा रक्त दाराच्या बाजूला लावावा आणि ही खून असेल की हे देवाचे लोक आहेत. परंतु मिस्रियांविषयी असं नाही. म्हटलेलं आहे की देव जेव्हा त्या ठिकाणाहून चालेल आणि ज्या ज्या घरांच्या दरवाजाच्या कडेला रक्त लावलेला असेल तो घर सोडला जाईल व ज्या ठिकाणी रक्त लावलेला नाही त्या ठिकाणी पहुलट्याचा मृत्यू होणार. आपण पाहतो की सर्व मिस्री विलाप करू लागले, परंतु देवाने आपल्या लोकांमध्ये आनंद ठेवलेला आहे. त्या पिढेचा कोणताही परिणाम देवाच्या प्रिय लोकांवर झालेला नाही. माझे प्रणव,
आजही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करणारे, ज्यांनी ख्रिस्ताला तारणारा स्वीकार केलेला आहे, अशा त्या प्रत्येक देवाच्या लोकांसाठी देव जेव्हा आपल्या दिवसात न्यायाच्या समय जेव्हा येईल, त्यावेळेस माझे प्रणव, देवावर विश्वास करणारे, देवाला तारणारा म्हणून स्वीकार करणारे आणि देवाला आवडेल त्याच्या इच्छेनुसार जगणाऱ्या त्या प्रत्येक लोकांना परमेश्वर सुरक्षित ठेवणार आहे आपल्या राज्यामध्ये. परंतु ज्या लोकांनी देवावर विश्वास केला नाही व त्याला स्वीकारलं नाही, अशा प्रत्येकांना तो दंड आज्ञा देणार आहे. हा जो भाग आहे, हा भाग आपल्याला हेच शिकवतो की माझे प्रणव, आजही कित्येक लोक परमेश्वराला न ओळखता त्याच्या न्यायाच्या दिवशी दंडाचे भागी होण्यासाठी स्वतःच्या जीवनाला तयार करत आहेत. काय आज आम्हाला ज्या परमेश्वराची ओळख आहे व आपण त्याचे लोक म्हणून जगत आहोत, ती ओळख अन्य या लोकांना पण व्हावी, यासाठी की ते देखील देवाच्या न्यायाच्या दिवशी वाचले जातील व परमेश्वराच्या राज्यात आनंद करतील. म्हणून होऊ द्या की आम्ही या सर्व लोकांसाठी देवाच्या आज्ञेनुसार, देवाने जी आज्ञा दिली त्या आज्ञेनुसार देवाचं नाव त्या लोकांपर्यंत पोहोचवावं, की ते लोक देखील वाचतील. प्रार्थना करूया. देवा, धन्यवाद आजच्या या सुंदर क्षणी प्रभू, सुंदर वचना करवी आमच्याशी बोललंस. माझ्या देवा, तुझे खूप खूप आभार मानतो. पुन्हा एकदा पवित्र प्रभू, सर्व महिमा सर्व आदर प्रभू तुझ्याच जिवंत पवित्र सर्वसमर्थने नावाला देतो आणि ही प्रार्थना माझा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड मधुर नावात करतोय, म्हणून तो एक. आमीन. जो येई मज पाशी, वसतो मी त्या हृदयी. जो येई मज पाशी, वसतो मी त्या हृदयी. पावन त्या करुणी स्वर्गीय सुख दे. स्वर्गीय भाकर मी. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.